हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर संकटाच्या काळात एक सुखावणारी गोष्ट 2 दिवसापूर्वी आपल्याला पाहायला मिळाली. तर एक नवीन अद्ययावत असे आणि सर्वात जास्त ताकदवान असणारे इंजिन भारतीय रेल्वेने मेक इन इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत तयार केले. आज त्याच इंजिन बद्दल आपण बोलणार आहोत. इंडियन रेल्वेने त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून या ट्रायल बद्दल आपल्याला घोषणा केली होती. तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. मी तो प्ले करतोय. तर हेच आहे ते लोकोमोटिव्ह जे कम्प्लिटली मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया. स्पेसिफिकली बोलायचं झालं तर बिहारमधील मधेपुरा या गावामध्ये त्याची निर्मिती केली जाते. आणि तो जो इंजिन आहे तो फर्स्ट WAG-12B असं त्याला नाव दिलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता त्याची कपॅसिटी ही 12,000 हॉर्स पॉवर, म्हणजेच भारतातील आतापर्यंतचा सगळ्यात पॉवरफुल, किंबहुना जगातला सुद्धा सगळ्यात पॉवरफुल लोकोमोटिव्ह आपल्याला इथे पाहायला भेटला आहे. आणि त्याचं फर्स्ट ट्रायल हे पंडित दीनदयाल उपाध्याय स्टेशन उत्तर प्रदेश येथे झालेले आहे. आणि याच्याबद्दल पुढील काही गोष्टी बघा. तर पॉवरफुल लोकोमोटिव्ह आहे आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली ऑपरेशन आहे. रिडक्शन इन ऑपरेशन कॉस्ट आहे, म्हणजे जी काही ऑपरेशनची कॉस्ट आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट केलेली जाऊ शकते. आणि हे इंजन फास्ट आणि सगळ्यात सेफ आहे. या इंजनने टोटल 118 वॅगन पूल केले, म्हणजे 118 डबे ओढले आणि त्याचं वजन जवळपास 6,000 टन होतं. आणि एवढे वजन असताना सुद्धा त्याने 100 किलोमीटर प्रति तास या वेगाने धाव घेतलेली आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता काय क्वालिटीचं ते इंजिन असणार आहे. ह्या इंजिनची निर्मिती कशासाठी केली जाते तर टू एम्पॉवर इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ इंडिया. बघा, सध्याच्या सिच्युएशनमध्ये देशामध्ये आयात निर्यातीला खूप महत्त्व आहे आणि आपले आत्मनिर्भर भारतची कन्सेप्ट चालू आहे. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय तर एकाच वेळेस समजा दिल्लीवरून मुंबईला तुम्हाला काही मटेरियल आणायचं आहे तर फास्ट तुम्ही कसं आणि जास्त मटेरियल कसं आणू शकता, तर ह्याच्यासाठी अशा प्रकारचे वॅगन्स गरजेचे आहेत. हा पूर्ण मेक इन इंडिया प्रोडक्ट आहे. पूर्णपणे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग इंडियात झालेलं आहे. तर त्याची निर्मिती ही मधेपुरा बिहार या ठिकाणी झालेली आहे. आणि ह्याची फर्स्ट टेस्ट ही पंडित दीनदयाल उपाध्याय स्टेशन उत्तर प्रदेश येथे झालेली आहे. आता एक प्रश्न येऊ शकतो की अचानक एवढ्या पॉवरफुल इंजिनची निर्मिती भारतानं कशी केली. तर हे अचानक नाही आहे. तर 2015 मध्येच याच्याबद्दल जी एक फ्रेंच कंपनी आहे तिचं नाव आहे अल्स्टोम प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनी सोबत FDI अंतर्गत चर्चा चालू झाली. आणि हा जो प्रोजेक्ट आहे टोटली FDI अंतर्गत फंडेड आहे. ही जी कंपनी आहे हे काय करते तर युरोप, कॅनडा आणि नॉर्थ अमेरिका इथल्या या अशा देशांमध्ये रेल्वेचे इंजिन्स प्रोव्हाइड करते, ट्रेन्स प्रोव्हाइड करते. आणि ही कंपनी जी आहे ती तिच्या चांगल्या क्वालिटीसाठी, म्हणजे गुड क्वालिटी आणि बेस्ट इंजिनिअरिंगसाठी ओळखली जाते. आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो या कंपनी म्हणजेच अल्स्टॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि मधेपुरा इलेक्ट्रॉनिक लोकोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपनीच्या समन्वयाने तयार होणारा हा प्रोजेक्ट आहे. 2015 मध्ये चर्चा झाल्यानंतर अल्स्टॉन या कंपनीने बऱ्याच मोठ्या प्रमाणात भारतामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस असं करार ठरला होता की टोटल 800 रेल्वेज त्या कंपनीने भारताला प्रोव्हाइड करायच्या. आणि भारताची अशी इच्छा होती की त्या 800 पैकी 795 रेल्वेज या भारतातील बिहारमध्ये मॅन्युफॅक्चरिंग व्हाव्यात. तर याच्यासाठी टोटल ॲग्रीमेंट अमाऊंट ही 25,000 करोडची ठरली. आणि या 25,000 करोडमध्ये त्या रेल्वेचं मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याच्यासाठी लागणारे सर्व्हिसिंग जे काही प्रोसेसेस आहेत या सर्वाचा त्याच्यात समावेश होतो. मग हे जे इंजिन तयार होतंय याच्यासाठी लागणारा संपूर्ण सेटअप वेगळा आहे. आणि या फॅक्टरीमुळे, या इंजिनच्या फॅक्टरीमुळे बिहारमधील बऱ्याच जणांना तिथेच लोकल लेवलला रोजगार उपलब्ध झाला. आणि त्यानुसारच आपल्या इथे त्या पहिल्या इंजिनचे ट्रायल झाले. या ॲग्रीमेंटनुसार 2020 मध्ये टोटल 35 ट्रेन आपल्याला मिळणार आहेत. 2021 मध्ये 61 ट्रेन मिळणार आहेत. आणि तिथून पुढे प्रत्येक वर्षी आपल्याला 100 ट्रेन्स मिळणार आहेत. या इथे तुम्ही बघू शकता हे संपूर्ण तयार झालेले इंजिन आहे. याच्यावरती बघा इथे भारतीय रेल्वे लिहिलेले आहे. याच्यावरती आपला
दिमागात फडकणारा इंडियन फ्लॅग आहे आणि इथे त्याचे नाव आहे WAG-12B. आता इथून पुढच्या काही परीक्षांमध्ये चालू घडामोडीमध्ये हा प्रश्न प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळू शकतो की WAG-12B हे कशाशी रिलेटेड आहे. शक्यतो अशा प्रकारचे सिरीज वगैरे हे विमानांसाठी वगैरे वापरले जात आहे, पण हे असे फर्स्ट टाइम आपल्या इंडियन रेल्वेमध्ये वापरलं जाणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता एल्स्टॉन या कंपनीचा लोगो आहे. येत्या काही वर्षात तुम्हाला बऱ्याच लोकोमोटिव्हवरती अशा प्रकारचे लोगो पाहायला मिळतील. तर ह्या इंजिनच्या पाठीमागे एकच महत्त्वाचा मोटो होता की हाय कपॅसिटीचे रेल्वेज, जे की आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे येत्या काळात आपल्याला एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी आणि प्रोडक्शन कपॅसिटी वाढवण्यासाठी. आता तुम्ही बघितलं ज्या काही चायनामधून बाहेर पडणाऱ्या कंपन्या आहेत ते इंडियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची थोडीशी कमी असल्यामुळे तायवान अशा वेगळ्या काही देशांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहे आणि हे त्यापैकीच एक पुढचं पाऊल आहे. अशी जर इन्फ्रास्ट्रक्चर असेल की त्वरित एक माल समजा मुंबईवरून दिल्लीला पोहोचवायचा आहे किंवा दिल्लीवरून मुंबईला पोहोचवायचा आहे, अशा पद्धतीच्या फास्ट इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर असणे गरजेचं आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी याच्यावरती काही काळात भरपूर क्वेश्चन येऊ शकतात. शिवाय आता सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ह्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेस 6000 टनचे लोड 100च्या स्पीडने ही ट्रेन ओढत जाणार आहे, त्यावेळेस त्या ट्रॅकला कशा क्वालिटीचं आपल्याला बनवायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे आता इथून पुढे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा महत्त्वाचं काम आहे की तो ट्रॅक व्यवस्थित मेंटेन करणं किंवा त्याच्यात अजून इम्प्रूव्हमेंट करणं. की सध्या आता ती ट्रेन 100च्या स्पीडनं पळते तर ती 150नं कसं पळेल, 200नं कसं पळेल, हे सिव्हिल इंजिनिअरिंगचं काम असणार आहे. जरी याचं प्रोडक्शन हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड असले तरी याचा पुढील काळामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 100% इम्पॅक्ट येणार आहे आणि म्हणूनच मी आज या विषयावरती व्हिडिओ तयार केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या देशाबद्दल अभिमान वाटला तर लाईक करायला घाई करू नका. जय हिंद.